मुहूर्त याचा अर्थ शुभ वेळ किंवा चांगली वेळ. कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ चांगल्या मुहूर्तावर केला तर त्याची फळे भविष्यात निश्चितच चांगले मिळतात. म्हणूनच मुहूर्तशास्त्राला महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीचा मुहूर्तशास्त्राशी कधी ना कधी संबंध येतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत मुहूर्त हा पाहिला जातो. जसं की लग्न, मुंज, नामकरण सोहळा करण्यासाठी मुहूर्त पाहूनच ती वेळ शुभ की अशुभ हे आपण ठरवत असतो. यानुसारच ते कार्य केलं जातं. परंतु मुहूर्त कसा काढला जातो व त्याचं नेमकं महत्व काय आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. आता सध्या लग्न सीझन चालू आहे. आता 1 मे 2 मे नंतर सर गुरु असता आणि शुक्र असता असला तरी लोक काढीव मुहूर्त काढतात आणि लग्न करतात. तेव्हा ठराविक कार्य करण्यासाठी त्या कार्यासंबंधित असलेली ग्रहांची अनुकूलता ज्यावेळी असते त्या वेळेला किंवा त्या घटिकेला मुहूर्त असे संबोधले जाते. म्हणजेच एखाद्या घटनेसाठी अनुकूल ग्रहमान शोधून त्या दिवशी ते कार्य केल्यास विनासायास होते तो दिवस व ती वेळ म्हणजेच मुहूर्त. एखाद्याला विवाह करायचा आहे, नेमके त्याच काळात पंचांगात चांगला दिवस लिहिलेला असतो, परंतु हा मुहूर्त होत नाही. त्यानंतर आपण विवाहास अनुकूल असणारे नक्षत्र, वार, तिथी, करण, योग या सर्वांच्या संगमाने पंचांगात दिलेली विवाहाची तिथी शोधतो, परंतु हा देखील मुहूर्त होत नाही. कारण त्या तिथीचा दिवस देखील आपल्याला अनुकूल असायला हवा. अशा वेळी सर्वोत्तम मुहूर्त कसा शोधावा? ज्यांच्या लग्नाचा मुहूर्त दिवस शोधावायचा आहे त्या वधूवरांच्या लग्न कुंडली व चंद्र कुंडली या दोन्ही एका कागदावर मांडाव्यात. आता पंचांगात दिलेल्या तारखा पहा. ज्या दिवशी चंद्र वधू व वर यांना 4था, 6वा, 8वा आणि 12वा येत नाही ना, तो दिवस म्हणजे उत्तम दिवस. या मुहूर्ताच्या दिवशी चंद्र जर चंद्र लग्न राशीपासून 4, 6, 8 किंवा 12 या स्थानात आला असेल तो अशुभ समजला जातो. आणि आता आपण गृहप्रवेश हा स्थिर लग्नी अर्थात वृषभ, सिंह, वृश्चिक किंवा कुंभ लग्नावरच करावा. म्हणजे घरात वास्तव्य जास्त राहतं व स्थिरता येते. वाहन घेत असताना हे नेहमी चर लग्नावरच म्हणजेच मेष, कर्क, तूळ, मकर या लग्नावर घ्यावे. म्हणजे त्याचा उत्तम वापर व भरपूर दूर स्थळी फिरण्यासाठी होतो. परीक्षेच्या वेळी हा चंद्र 8 किंवा 12व्या स्थानी नसावा. जर असेल तर तो फक्त वैद्यकीय परीक्षेसाठी चालतील. कारण 8वा आणि 12व्याचा संबंध शस्त्रक्रिया, दवाखाना यांच्याशीच येतो. घर घेण्यासाठी त्यांच्याशी संबंधित चतुर्थ स्थान, त्यानंतर भाग्यस्थान, व्ययस्थान अर्थात 12व हे चतुर्थ स्थानाचं भाग्यस्थान व दुसरं अर्थात धन हे चतुर्थ स्थानाचे लाभस्थान या स्थानी चंद्र असावा. नोकरी जॉईन करण्यासाठी चंद्र 2रा, 6वा, 10वा किंवा 11व्या स्थानी असावा. चुकून देखील हा चंद्र 5व्या किंवा 9व्या स्थानी नसावा. अन्यथा नोकरी टिकून राहता येत नाही. व्यवसाय सुरू करताना राहूचे नक्षत्र नसावे, अन्यथा व्यवसायात फसगत होते. आपण कशाचा व्यवसाय करणार आहोत त्याप्रमाणे मुहूर्ताचे दिवशी चंद्र असावा. धन्यवाद. पंचांग शास्त्रानुसार नक्षत्र, वार, तिथीकरण, योग यावरून मुहूर्त विचार दिलेला असतो. कृष्णमूर्ती पद्धतीने अचूक मुहूर्त शोधता येतो. एखाद्या घटनेसाठी शुभ वेळ पाहिजे असेल तर त्या भावाचे पूरक स्थान त्यानुसार मुहूर्त काढला जातो. अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.